बघा प्रॉब्लेम नंबर 15. एकच मिनिट लगेच सुरू करू. ओके, चला प्रॉब्लेम पहिल्यांदा रीड करूया. फॉलोइंग द बॅलन्स अपीअर इन द लेजर ऑफ करण ऑन 1 जानेवारी 2018. तर डेबिट बॅलन्स आणि क्रेडिट बॅलन्स दिलेले आहेत त्यांनी. पहा आता डेबिट बॅलन्सला कॅश अकाउंटचा बॅलन्स दिलाय 60,000, परचेस अकाउंटचा बॅलन्स दिलाय 80,000 आणि महाराष्ट्र बँकचा बॅलन्स दिलाय 1,00,000 रुपये. करंट कॅपिटल ही लॅबिलिटी त्याचा 2 लाख आहे आणि सेल्स आहे 40 लाख. आता ज्यावेळेस आपण हे अकाउंट ओपन करूया, आता मला एक गोष्ट सांगायची, ज्यावेळेस आपण अकाउंट ओपन करू तर हे डेबिट बॅलन्स त्या अकाउंटच्या कुठं लिहिणार आपण? डेबिट साईडला. डेबिट साईडला लिहिणार. व्हेरी गुड. म्हणजे बघा आता ज्या ठिकाणी अकाउंट ओपन केलेले असतील बघा लेजर अकाउंट, तर त्या ठिकाणी परचेसचा बॅलन्स किती होता? कोणाकडे बुक्स आहे का पहा. परचेस अकाउंटचा बॅलन्स किती होता? डेबिट बॅलन्स पहा परचेसचा या ठिकाणी किती आहे पहा. परचेसचा 80,000 आहे, बरोबर ना? हो 80,000. सर. तर तो आपण काय केलाय, परचेस अकाउंट ओपन केलंय आणि त्या ठिकाणी 1 जानेवारीला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 80,000 लिहिलेला. कळलं कुठं आला 80,000 रुपये अकाउंटला? हो सर. त्याच्यानंतर कॅश अकाउंट आहे, बँक ऑफ महाराष्ट्र अकाउंट आहे. आता हे अकाउंट जे तयार केलेले असतील त्यांनी पहा, एकच मिनिट हा, बँक ऑफ महाराष्ट्र अकाउंट तयार केलेलं बघा या ठिकाणी. तर या बँक ऑफ महाराष्ट्र अकाउंटला डेबिट साईडला त्याचा बॅलन्स लिहिला 1,00,000 रुपये आणि कॅश अकाउंट कॅश अकाउंट कुठे गेलो, आहे का नाही? हा या ठिकाणी कॅश अकाउंट आहे. तर कॅश अकाउंटचा बॅलन्स कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला लिहिलाय टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 60,000. हे 3 बॅलन्स होते डेबिट बॅलन्सेस, तर ते डेबिट साईडला लिहिले. आणि हे करंट कॅपिटल अकाउंट, सेल्स अकाउंट याचे बॅलन्सेस कुठे लिहिणार त्या अकाउंटच्या? क्रेडिट साईडला. व्हेरी गुड, क्रेडिट साईडला त्या ठिकाणी लिहिणार ते. आणि आता आपल्याला पहा त्यांनी जनरल एंट्री म्हणजे ट्रान्झॅक्शन दिले त्याची जनरल एंट्री करायच्यात. बघा ब्रॉड गुड्स फ्रॉम ऋषी ₹10,000. ब्रॉड गुड्स फ्रॉम ऋषी, ऋषीकडून गुड्स काय केलेला, परचेस केलेला. बरोबर, एंट्री काय होईल? बोला. परचेस अकाउंट डेबिट टू ऋषी अकाउंट. व्हेरी गुड. परचेस 10,000. 10,000 purchase account debit to Rush account, credit transaction है. Then after next drew from bank ₹20,000 for office and 60,000 for self use. आता बँकेतनं 20,000 फॉर ऑफिस पर्पज अँड 6,000 फॉर सेल्फ यूज साठी केलेले. बँकेतनं बॅलन्स कमी झाला, बँक अकाउंटला काय देणार, डेबिट का क्रेडिट? क्रेडिट. क्रेडिट, बरोबर. आणि ऑफिस साठी 20,000 आहेत आणि 6,000 कशासाठी आहेत? पर्सनल साठी. पर्सनलला आपण काय म्हणतो? ड्रॉइंग. ड्रॉविंग म्हणतो. आता हे ऑफिस साठी म्हणजे बिझनेस कडे काय आली, 20,000 रुपये कॅश आली. म्हणजे एंट्री काय होईल पहा या ठिकाणी, कॅश अकाउंट डेबिट, कॅश अकाउंट डेबिट, करंट ड्रॉविंग अकाउंट डेबिट, कारण की ऑफिसकडे कॅश आली 20,000 रुपये, करंट ड्रॉविंग अकाउंट डेबिट 6,000 आणि टू बँक ऑफ महाराष्ट्र 26,000. अशा पद्धतीची एंट्री होणार आहे. देन आफ्टर नेक्स्ट ट्रान्झॅक्शन पहा, रिटर्न गुड्स टू ऋषी.
गुड्स काय केलंय, रिटर्न केलाय. कोणाकडून परचेस केलेला, ऋषीकडून परचेस केलेला गुड्स काय केलाय, रिटर्न केलाय. एंट्री काय होईल सांगा बरं. हे परचेस रिटर्न ऋषी असणार. अकाउंट डेबिट टू ऋषी अकाउंट डेबिट टू परचेस रिटर्न अकाउंट. व्हेरी गुड. परचेस रिटर्न गुड्स गेला, ऋषी अकाउंट डेबिट टू परचेस, आपलं परचेस रिटर्न अकाउंट. आणि तेच या ठिकाणी त्यांनी केले बघा. ऋषी, माझा आजूबाजूचा आवाज येतो का तुम्हाला? नाही सर. ओके. ऋषी अकाउंट डेबिट 20,000 टू परचेस अकाउंट 2000, परचेस रिटर्न अकाउंट 2000, अशी एंट्री होईल. देन आफ्टर नेक्स्ट कॅश परचेस 14,000, एंट्री काय होईल? परचेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट व्हेरी गुड. 14,000. परचेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट 14,000. त्याच्यानंतर पुढे त्यांनी एक ट्रान्झॅक्शन दिलेलं आहे, कॅश सेल्स आहे, एंट्री काय होईल? कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट कॅश टू, 20,000. हा बरोबर, कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट 20,000. आणि तीच एंट्री या ठिकाणी केली पहा त्यांनी, कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट 20,000. त्याच्यानंतर नेक्स्ट ट्रान्झॅक्शन आहे पहा. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन मध्ये काय दिले त्यांनी, डिपॉझिट इन टू बँक ₹16,000. बँकेमध्ये डिपॉझिट केलेत 16,000 रुपये. एंट्री काय होईल? बँक अकाउंट डेबिट टू कॅश. बँक टू कॅश, बँक अकाउंट डेबिट टू कॅश. आता बँकेचं नाव आहे बँक ऑफ महाराष्ट्र, मग आपल्याला त्या ठिकाणी काय लिहावं लागेल, बँक ऑफ महाराष्ट्र अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट, बँक ऑफ महाराष्ट्र अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. देन आफ्टर नेक्स्ट पहा, इंटरेस्ट कलेक्ट बाय बँक 7,000 ऑन अवर बिहाफ. तुमच्याकडून बँकेने इंटरेस्ट कलेक्ट केलेले. कलेक्ट म्हणजे काय झाले, तुमचा इन्कम येतो, काय एंट्री होईल, कॅश बँकेमध्ये येणार आहे, बँक ऑफ महाराष्ट्र अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट अकाउंट. इंटरेस्ट अकाउंट 7,000. आता ह्या ज्या जर्नल एंट्रीच्या आपण केलेल्या आहेत, याच काय करायचं आपल्याला, लेजर पोस्टिंग करायचंय. तर पाहूया लेजर पोस्टिंगला कसं काय करायचंय ते. पहिलं ट्रान्झॅक्शन मध्ये आपण काय, परचेस आहे बरोबर ना, म्हणजे आपल्याला परचेस अकाउंटच्या डेबिट साईडला काय लिहावं लागेल, टू ऋषी अकाउंट 10,000 बरोबर ना. हो. बघा परचेस अकाउंटच्या डेबिट साईडला लिहिलं या ठिकाणी 5 तारखेला टू ऋषी अकाउंट 10,000 रुपये. आणि आता ऋषी अकाउंटच्या कुठं जावं लागेल, क्रेडिट साईडला आहे की नाही. हो सर. ऋषीच्या क्रेडिटला आलेले पहा या ठिकाणी 5 तारखेला 5 जानेवारीला बाय परचेस, ज्या अकाउंटला डेबिट होतं त्याचं नाव लिहायचं काय, 10,000. त्याच्यानंतर नेक्स्ट एंट्री पहा, त्याच्यामध्ये कॅश अकाउंट डेबिट, करंट ड्रॉविंग अकाउंट डेबिट टू बँक ऑफ महाराष्ट्र. कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला बघा, कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला ज्याला आपण क्रेडिट दिले एंट्रीमध्ये त्याचं नाव लिहावं लागेल. कोणाला क्रेडिट दिले, टू बँक ऑफ महाराष्ट्र अकाउंट हा, आणि 20,000. 20,000. व्हेरी गुड. आणि तेच केले बघा कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला या ठिकाणी, कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला टू बँक ऑफ महाराष्ट्र अकाउंट 20,000. देन आफ्टर नेक्स्ट पहा, म्हणजे आता हीच एंट्री अजून राहिलेली, सॉरी. तर याच्यामध्ये परत किरण ड्रॉविंग अकाउंट आहे. किरण ड्रॉविंग अकाउंटच्या डेबिटला काय लिहावं लागेल, टू बँक ऑफ महाराष्ट्र अकाउंट. आणि अमाऊंट कोणाची लिहायची, ड्रॉविंगची अमाऊंट किरण. लिहायची, हा ड्रॉविंगची अमाऊंट लिहायची 6,000 रुपये. तर पहा किरण ड्रॉविंग अकाउंटला आपण येऊया. या ठिकाणी किरण ड्रॉविंग अकाउंट आहे बघा, किरण ड्रॉविंग अकाउंट त्या ठिकाणी लिहिले टू बँक ऑफ महाराष्ट्र अकाउंट 6,000. क्लिअर झालं सर्वांना. हो सर. ओके. आणि बँक ऑफ महाराष्ट्र अकाउंटला क्रेडिट एंट्री मध्ये, म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र अकाउंटच्या क्रेडिट साईडला जावं लागेल आपल्याला, आणि त्या ठिकाणी काय लिहावं लागेल, बाय कॅश अकाउंट आणि बाय ड्रॉइंग अकाउंट. बरोबर, बाय कॅश अकाउंट. बघा या ठिकाणी लिहिले बाय कॅश अकाउंट आणि बाय किरण's ड्रॉविंग अकाउंट 20,000 रुपये कॅशचे आणि 6,000 रुपये ड्रॉविंगचे. समजलं सर्वांनी एंट्री. हो सर. ओके. देन आफ्टर नेक्स्ट पहा,
नेक्स्ट ट्रान्झॅक्शन बघा, ऋषी अकाउंट डेबिट टू परचेस रिटर्न अकाउंट. ऋषी अकाउंटच्या डेबिट साइडला आपल्याला काय म्हणावं लागेल? टू परचेस रिटर्न अकाउंट. व्हेरी गुड. ऋषी अकाउंटला जावं लागेल आपल्याला आणि पहा या ठिकाणी आपण त्याच्या डेबिट साइडला म्हटलंय टू परचेस रिटर्न अकाउंट. किती हजार रुपये? 2000 रुपये. आणि परचेस रिटर्न अकाउंट तयार केले का त्यांनी? बघूया, एकच मिनिट. हा, केलेलं असेल, तसं नाही होणार. हा, या ठिकाणी केले परचेस रिटर्न अकाउंट. परचेस रिटर्नच्या क्रेडिट साइडला लिहिणार आपण बाय ऋषी अकाउंट 2000 रुपये. बाय ऋषी अकाउंट 2000 रुपये. कळली सर्वांना एंट्रीचं पोस्टिंग? हो हो सर. सर. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट ट्रान्झॅक्शन कडे जाऊया. ऋषी टू परचेस रिटर्न झालं. परचेस अकाउंट डेबिट टू कॅश, म्हणजे परचेसच्या डेबिटला आपल्याला काय लिहावं लागेल? टू कॅश कॅश अकाउंट. कॅश अकाउंट. मग आपण परचेस अकाउंटच्या डेबिट साइडला जाणार आणि त्या ठिकाणी लिहिणार टू कॅश अकाउंट. बघा, परचेसच्या डेबिटला लिहिलं आपण टू कॅश. 19 तारखेचं ट्रान्झॅक्शन आहे. किती? 14,000, 14,000 रुपये. देन आफ्टर नेक्स्ट एंट्री मध्ये क्रेडिट कोणाला आहे? कॅशला आहे. कॅशच्या कुठं लिहिणार? क्रेडिट बाजूला. क्रेडिट बाजूला लिहिणार. कॅश अकाउंटला जायचं आणि कॅश अकाउंटच्या क्रेडिट साइडला बा या ठिकाणी खाली बाय आपण काय लिहिणार? परचेस अकाउंट लिहिणार. किती? 19 तारखेला बाय परचेस किती? 14,000. 14,000 संपली. आता पुढं बघा, नेक्स्ट ट्रान्झॅक्शन आहे कॅश टू सेल्स. कॅशला डेबिट आहे. कॅशच्या डेबिट साइडला काय लिहिणार? टू टू सेल्स सेल्स अकाउंट. अकाउंट. व्हेरी गुड. टू सेल्स अकाउंट. बघा, कॅशच्या डेबिटला आलो 19 तारखेला आणि त्या ठिकाणी लिहिले टू सेल्स अकाउंट 20,000. देन आफ्टर नेक्स्ट सेल्सला क्रेडिट आहे, म्हणजे सेल्स अकाउंटच्या क्रेडिट साइडला काय लिहिणार आपण? बाय कॅश अकाउंट. व्हेरी गुड. बाय कॅश अकाउंट. आलो आपण सेल्स अकाउंटच्या क्रेडिट साइडला. बाय या ठिकाणी सेल्स अकाउंटच्या क्रेडिट साइडला लिहिले बाय कॅश अकाउंट. किती हजार? 20,000 रुपये. नेक्स्ट आता पहा या ठिकाणी बँक ऑफ महाराष्ट्र अकाउंट डेबिट टू कॅश. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन आहे. बँक ऑफ महाराष्ट्राच्या डेबिट साइडला आपण काय लिहिणार? टू कॅश अकाउंट. कॅश अकाउंट 16,000. अमाऊंट लिहिणार 16,000 रुपये. आलो बँक ऑफ महाराष्ट्र अकाउंटच्या डेबिट साइडला. त्या ठिकाणी लिहिले टू कॅश अकाउंट. अमाऊंट लिहिली 16,000 रुपये. आणि कॅश अकाउंटच्या कुठं जावं लागेल आता आपल्याला? क्रेडिट साइड. साईडला. क्रेडिट साइडला जावं लागेल. तर कॅशच्या आपण क्रेडिट साइडला लिहिलं. काय लिहिलं? बाय बँक ऑफ महाराष्ट्र अकाउंट 16,000. ओके. देन आफ्टर नेक्स्ट एकच मिनिट. आणि या ठिकाणी बघा लास्ट ट्रान्झॅक्शन काय सांगते? बँक ऑफ महाराष्ट्र अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट. बँक ऑफ महाराष्ट्राचे कुठे लिहावं लागेल? डेबिट साइडला. काय? टू टू इंटरेस्ट इंटरेस्ट अकाउंट. टू इंटरेस्ट अकाउंट. आपण आलो बँक ऑफ महाराष्ट्राच्या डेबिटला आणि त्या ठिकाणी लिहिले टू इंटरेस्ट रिसिव्ड अकाउंट 7,000. आणि जे इंटरेस्ट अकाउंट तयार केलेलं असेल त्याच्या क्रेडिट साइडला काय लिहावं लागेल? बाय बँक ऑफ महाराष्ट्र. अकाउंट. बँक ऑफ महाराष्ट्र अकाउंट 7,000. आणि आपण आता सगळे लेजर ज्यावेळेस क्लोज करू, सगळे लेजर, तर आता परचेस अकाउंट ज्यावेळेस क्लोज करू त्यावेळेस परचेसचा बॅलन्स आहे क्रेडिटला, कॅरी डाऊनचा. म्हणजे याचा अकाउंटचा कोणता बॅलन्स असेल? हा डेबिट बॅलन्स. डेबिट बॅलन्स असेल. व्हेरी गुड. ऋषी अकाउंटचा बॅलन्स आहे डेबिटला, म्हणजे काय आहे? डेबिट साइडला कॅरी डाऊन. म्हणजे हा कोणता बॅलन्स असेल? क्रेडिट बॅलन्स. क्रेडिट बॅलन्स असेल. त्याच्यानंतर कॅश अकाउंटचा बघा क्रेडिट साइडला बाय बॅलन्स कॅरीड डाऊन म्हणून. म्हणजे हा कोणता बॅलन्स असेल त्याचा? डेबिट बॅलन्स. डेबिट बॅलन्स. व्हेरी गुड. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी एकच मिनिट.
हा करंट ड्रॉविंग अकाउंटचा बॅलन्स जो आहे तो क्रेडिट साइडला कॅरी डाऊन, म्हणजे हे बॅलन्स कोणता असेल? डेबिट बॅलन्स. डेबिट बॅलन्स. व्हेरी नाईस. परचेस रिटर्न अकाउंट, बरोबर. तर त्याचा बॅलन्स जो आहे कॅरी डाऊन तो डेबिट साइडला दिसतोय, म्हणजे हा बॅलन्स कोणता असेल या अकाउंटचा? क्रेडिट बॅलन्स. क्रेडिट बॅलन्स. व्हेरी गुड. सेल्स याचा सुद्धा डेबिट साइडला कॅरी डाऊन दिसतोय, म्हणजे कोणता बॅलन्स असेल, डेबिट का क्रेडिट? क्रेडिट Credit बॅलन्स. balance. क्रेडिट. त्याच्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र क्रेडिट साइडला दिसतोय कॅरीड डाऊन पहा, म्हणजे बॅलन्स कोणता असेल, डेबिट का क्रेडिट? डेबिट बॅलन्स. इंटरेस्ट रिसिव्ड बघा डेबिट साइडला दिसतंय कॅरीड डाऊन, म्हणजे बॅलन्स कोणता असेल? Credit balance. क्रेडिट बॅलन्स असेल. व्हेरी गुड. मग आता आपण काय करणार इथे, आता करंट कॅपिटल अकाउंट एक बघा, त्याचा बॅलन्स आहे 2 लाख रुपये. तो 2 लाख रुपये जो आहे, आता यांनी काय केलेलं आहे, ब्रॉड डाऊन तेच केलेलं आहे. तर इथे त्यांनी चुकून त्यांच्याकडे इथं कॅरीड डाऊन म्हणायला पाहिजे होतं, म्हणजे हा डेबिट साइडला दिसतोय, म्हणजे बॅलन्स कोणता असेल, हा डेबिट का क्रेडिट? Credit Credit. balance. क्रेडिट बॅलन्स असणार आहे. ओके. आणि आता त्यांनी काय केलंय, ट्रायल बॅलन्स तयार करत असताना लक्ष द्या, ट्रायल बॅलन्स तयार करत असताना फक्त काय केलेले, ज्यांचे डेबिट बॅलन्स आहेत, आता हा ट्रायल बॅलन्स बघा कोणत्या फॉर्मॅटमध्ये तयार केलाय, व्हर्टिकल फॉर्मॅटमध्ये तयार केलेला आहे, लिस्ट फॉर्मॅट म्हणतो आपण त्याला. तर कॅशचा डेबिट बॅलन्स डेबिट कॉलम मध्ये लिहिलेत, कॅशचे 70,000 क्लोजिंग बॅलन्स आला, परचेसचे 1,04,000 लिहिलेत, त्याच्यानंतर परचेस रिटर्न जे आहेत त्याचा क्रेडिट बॅलन्स होता, त्याचे 2,000 रुपये लिहिलेले आहेत, ऋषीचे 8,000 रुपये लिहिलेले आहेत, कारण की आपण तर आपला क्रेडिटर आहे. बँक ऑफ महाराष्ट्र 97,000 डेबिट बॅलन्स आहे, तो डेबिट कॉलम मध्ये लिहिलाय. करन्स कॅपिटल 2 लाख रुपये क्रेडिट बॅलन्स आहे, तो क्रेडिट कॉलम मध्ये लिहिलाय. करन्स ड्रॉविंग डेबिट बॅलन्स आहे 6,000 रुपये, तो डेबिट कॉलम मध्ये लिहिलाय. सेल्स 60,000 क्लोज करतानाचा बॅलन्स आहे क्लोजिंग, तो क्रेडिट आहे, क्रेडिट कॉलम मध्ये लिहिलाय. आणि इंटरेस्टचा 7,000 आहे क्रेडिट बॅलन्स, तो क्रेडिट कॉलम मध्ये लिहिलाय. आणि अशा पद्धतीने हा ट्रायल बॅलन्स आपण तयार केलेला आहे. समजलं सर्वांना? हो sir. ओके, चला एकच मिनिट.